नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांचं खच्चीकरण. विधानसभा निवडणुकी होण्याआधी अजित पवारांना मोठा धक्का. दिल्लीतली मोठी बातमी. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला देखील विसरू नका. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरतून आता महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असताना अशातच आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसद परिसरात कार्यालयासाठी अपात्र ठरेल असल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. याशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला एनसीपी नावाने दालन देण्यात आलेलं आहे. लोकसभा सचिवालयाकडून जुन्या संसद भवनामध्ये दालनाचं वाटप करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कार्यालयाचे वाटप केले आहे. अशातच आता या ठिकाणी संख्याबळ नसल्याने अजित पवारांच्या या लोकसभेकडून कार्यालयात देण्यात आलं नाही, तर या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॅशनॅलिटी काँग्रेस पार्टी असा उल्लेख करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने या ठिकाणी अजित पवारांना पक्ष दिल्यानंतर शरद पवारांनी पक्षाला नवे नाव द्यावे, या ठिकाणी नवे चिन्ह द्यावे अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांच्या याच पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आणि शरद पवार यांनी देखील तुतारी हे चिन्ह घेतलं. पण आता शरद पवार गटाकडे खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे दालन मिळालेलं आहे. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर 8 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाला संसद परिसराच्या कार्यालय या ठिकाणी मिळत असतं. आज लोकसभा या ठिकाणी सचिवालयाकडून या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आलेली होती. या आदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा उल्लेख आहे, मात्र यामध्ये उद्या सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून दिलेली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेत 1 तरी राज्यसभेत 2 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना संसद परिसरात या ठिकाणी कार्यालय मिळणार नाही अशी देखील सूत्रांची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता अजित पवार यांचं राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ हे आता शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. नंतर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या बातमीवरतून तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.